13 मिनिटं झाली आहेत आपण या प्रश्नावरती बोलतोय. पुढे जाऊया आता, पुढे जाऊया. तुमच्या तिघांच्याही वतीने सुनील प्रभूंना शेवटची संधी. अध्यक्ष महोदय, तिघांच्या वतीने त्यांना ज्या सांगा ते प्रश्नावरती बोलतील. आपण बोलतोय महिलांवरती होणारे अत्याचार, त्यानुसार मी काल आपल्याला एक पत्र दिलंय आणि पुणे येथे कोरेगाव अक्षय स्मृतीमध्ये राहणारी सिद्धी गंधारे नावाची सातारची मुलगी ही IS कॉलेजमध्ये ब्युटिशियनचा कोर्स करत होती, PG मध्ये राहत होती आणि तिने आत्महत्या केली असं पोलिसांनी लिहिलं. पण त्यांच्या कुटुंबियांचा संशय आहे की हिला त्या पद्धतीने मारलं गेलंय, याच्या पाठीमागे कोणातरी षडयंत्र आहे आणि म्हणून तिची SIT चौकशी व्हावी म्हणून मी काल आपल्याला पत्र दिलं. यावरती कारवाई होणार काय हे मी आपल्याला विचारू इच्छितो. माझी सदस्यांना विनंती आहे की देणारं उत्तर नीट ऐकून घ्या. तेच प्रश्न रिपीट होत आहेत, त्यावरती पहिली उत्तर दिलेलं आहे. सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न विचारला, पण तोही महत्त्वाचा आहे. निश्चित त्याची सखोल चौकशी केली जाईल. पुढे जाऊया. नानाभाऊ, आता अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणालेत की याच्यावर सगळं राजकारण होतंय आणि राजकारण लोक करतात आहेत. कोणालाही या प्रश्नावर राजकारण करायचं कारण नाही. अध्यक्ष महाराज, या प्रकरणामध्ये या मुलीच्या आईवडिलांनी रिपोर्ट टाकलेली होती आणि तिचं डायरेक्ट एलिगेशन जे संबंधित जे राजकीय लोक होते त्यांच्याबद्दलचं होतं आणि मग तो मुद्दा हा सार्वजनिक झाला आणि त्यावेळेस प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्यात. अध्यक्ष महाराज, हे एकच डॉक्टर प्रकरण, मी नाव घेत नाही त्यांचं, डॉक्टरचं जे प्रकरण झालं, अध्यक्ष महाराज स्वारगेटचं प्रकरण असेल, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आहेत. तुम्ही लाडक्या बहिणीचं कोणालाच विरोध नाही आहे, तुम्ही योजना चालवता त्याचाही काही विरोध नाही. फक्त लाडक्या बहिणीचं खापर तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले, तुमचे मंत्रीच सांगतात, काय आम्ही नाही म्हणत. त्यामुळे तसं फोडू नका त्यांच्यावर. काही सगळ्या योजना, निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही. त्यामुळे तसं खापर फोडू नका लाडक्या बहिणीवर, हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये. पण मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही जी घटना आहे ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहेत. हे तुम्हालाही नाकारता येत नाही आणि आम्हालाही नाकारता येणार नाही. या सगळ्या घटनेला ब्रेक लावण्यासाठी मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता तर आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला. माननीय राष्ट्रपती महोदयाकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला. तुमचं सरकार आलं, त्या शक्ती कायद्याचं काय? या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सरकारची कडक भूमिका काय राहणार आहे? कारण की हे चाललेलं सिरियल आहे, हे थांबेल केव्हा हा प्रश्न आमचा आहे. नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो, कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे, तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त ज्या लोकांचे KYC होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे KYC अद्यापही झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत. ते KYC झाल्यानंतर